3600 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पण तुम्ही केली आहे 103 दिवसामध्ये. तर त्या दरम्यान काय अनुभव होते? 100% लोक निघाली ना तर त्याच्यातली 25-30% लोक पूर्ण परिक्रमा करतात. परिक्रमा म्हणजे काय हे लोकांना अजून कळलंच नाही. तू करतोय म्हणून मी करणार अशी डोक्यातली भावना असते ना. अंधारपड्यात चालू शकत नाही. तो एक नियम आहे, ते पाळायचे असतात. तुम्ही ज्या ठिकाणीवरनं चाललात त्या ठिकाणावरनं परत रिटर्न नसते यायची, म्हणजे मागे रिटर्न नाही. आपण देवळाला प्रदक्षिणा मारतो तसं पुढे. मग तुमची किती मोठी गोष्ट हरू दे का किमती, तरी पण तुम्ही रिटर्न नाही यायचं. तुमचे केस काढतात, मुंडन करतात आणि संकल्प केला जातो. तर माझ्या पुढे एक संकल्प करायला माणूस बसला होता. त्यांनी त्याची चप्पल काढून ठेवली होती आणि तो ते संकल्प करून तो आला आणि त्याची ती 3-3.5 हजाराची चप्पल गेली. तो माणूस तिथूनच घरी गेला. म्हणतो आत्ताच मला इथे मोठा पटका पडला तर मी काय करणार, म्हणतो बिना चपलेचा कुठं जाणार. तर तो घरी जाणार. मैया तुमच्यातलं सगळं काढून घेते. जो अहंकार ना 3 हजाराची चप्पल घातली हे करली ते सगळं ती एक शिकवण मिळाली की इथूनच पाहिजे. 10,000 पायऱ्यात गिरणारच्या. 10,000 पायऱ्या चढताना तुम्ही पहिल्या पायरीवरती नतमस्तक व्हायला लागतं. तिथे तुमचं डोकं टेकायचं असतं आणि महाराजांना सांगायचं की तुम्ही मला घेऊन चला, मी नाही येत, तुम्ही घेऊन चला. तर तुम्ही वरती जाता. नाही तर मी आता कित्येक लोक असे बघितलेत की 1000 पायऱ्या 500 पायऱ्या गेल्यानंतर परत रिटर्न की नाही शक्य. किती जण तरी येतात ना की अहो माझा मुलगा आहे ना ऐकतच नाही, तो अभ्यासच करत नाही, तो येण्यासारखा काहीतरी वेडेवाकडे म्हणजे नको त्या नादाला लागलेला आहे असं वगैरे सांगतो. आपण सांगितलं ना की त्याला घेऊन यायचं सेवा वगैरे, नाही तो सेवा वगैरे काय करणार नाही. हा म्हणजे सेवा पण तो करणार नाही. मग मी काय करू? मग मी सांगतो की बाबा पोटात त्याच्या दुखते, तुम्ही गोळी घेऊन चालणार आहे का? तुम्ही चुकलात ना तर तुम्हाला त्याचं 7.5 फळ भोगायचंच आहे. त्याच्यातून तुमची सुटका नाही. शंकराला पण सुटली नाही, महादेवांना पण नाही चुकली, त्यांनी सगळ्यांना दिलेली ती. मग त्याच्यातून सुटका कोणाचीच नाहीये. पण मग तुम्ही जर नित्यनेमाने जर चांगलं केलं ना, तुमच्याकडनं कुठला पाप होतं. पाप म्हणजे काय, माणूस कोणाला मारायला जात नाही. तुम्ही दैनंदिन दिवसामध्ये पण आहे ना कोणाकोणाशी बोलता बोलता तुम्ही पटकन एखाद्याला वाईट बोलून जाता. तुमच्या बायकोला दुखवता, तुमच्या भावाला दुखवता, बाबांना दुखवता. पिठापूरला किंवा गिरणार कुठल्याही ठिकाणी जायचं असेल ना तर त्या देवाची इच्छा लागते, तेव्हा तुम्ही तिथे पोहोचता. ते अनुभव ऐकताना मला असं कुठे ना कुठे वाटत होतं की त्या माझ्यासोबत पण त्या अशा गोष्टी चालू आहेत. तर अजून काय अशा गोष्टी झाल्यात, काय अनुभव आहेत अजून? आपण घरात राहतो ना, त्या घरामध्ये पण आमच्या घरामध्ये महाराजांचं वास्तव्य आहे. आम्ही सांगतो नेहमी. आणि ते घर आमच्या घराच्या इथे पाटीत लिहिलेले आहे, हे घर महाराजांचं आहे. आम्ही महाराजांच्या घरात राहतो. हे लिहिण्याचं कारण असं आहे की आपले पाय नेहमी जमिनीवर राहतात. की माणसाने घर बांधल्यानंतर आपण नेहमी म्हणतो हे मी बांधलं, तर तुमचा मी गेला पाहिजे त्याच्यासाठी. आणि महाराज नेहमी सांगतात, महाराजांचा एक भक्त होता, महाराजांच्या पोथीमध्ये एक कथा आहे, त्याच्यामध्ये महाराजांचा तो भक्त तो म्हणायचा की महाराज मी श्रीमंत कधी होईल. तर महाराज म्हटले की मी मेल्यावर. तर त्याला वाटलं महाराज गेल्यावर, म्हणून तो लोकांना महाराजांचं वय विचारायला लागला की महाराजांचं वय किती आहे, महाराजांचं वय किती आहे. मग एक दिवशी महाराजांनी त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं मी मेल्यावर नाही, तुझ्यातला मी जेव्हा मरेल ना तेव्हा तू श्रीमंत होशील. तर त्यांना मी म्हणजे महाराज वाटत होतो. तर आपला अहंकार गेला ना की मग माणूस बरोबर आहे. एकदा आमच्या नवीन घर झालं आता, महाराजांच्या कृपेने त्यांनी त्यांचं घर करून घेतलं आणि आम्ही त्यांच्या घरात राहतो. त्या घरामध्ये राहतो. तर महाराज आहेत ना, एकदा आमचं घर पूर्ण झालं आणि घरावरती नेमप्लेट कुठली द्यायची हा एक आमचा विषय चालू होता. माझी मिसेस स्वामींचा जास्त करते. म्हणजे आता करते दोन्ही पण अनुभव आल्यानंतर, पण पहिले स्वामींचा जास्त होता. आज तिने मला सांगितलं की आपल्या घरात ना स्वामींचं नाव द्यायचं म्हणून. आणि मी महाराजांना आधीच म्हटलं होतं की घर बांधून झालं ना की त्याला तुमचं नाव देणार. कसं असतं माहिती आहे, तुम्ही बाकीच्यांशी भांडू शकता, बायकोवर नाही भांडू शकता. मी म्हटलं महाराज तिडा तुम्हीच सोडवा म्हटलं काय असेल तो. आणि गमतीचा विषय होता तो. आम्ही झोपलो, सकाळी उठलो. माझा एक मित्र समोरच राहतो, तर तो आमचा ह्याचं कार्पेंटरचं काम करतो, तर ते सगळं तोच करणार होता. तर त्यांनी ते झाल्यानंतर तो आला सकाळी, महाराजांच्या पाया पडला आणि मला म्हटला की अरे मी आहे ना, मला पहाटे स्वप्न पडलं. म्हटलं काय? मी तुझ्या घराची नेमप्लेट ठोकत होतो. मला काहीतरी असं वेगळं वाटलं. म्हटलं 2 मिनिट थांब. मी शिल्पाला आवाज दिला, इकडे जरा काय म्हणतो. तर म्हटलं काय? तो म्हणतो काय? मी म्हटलं नेमप्लेट ठोकत होता असं याला स्वप्न पडलं. म्हटलं त्याचं सगळं जाऊ दे, नेमप्लेटवर नाव काय होतं त्याचं, आणि त्या नेमप्लेटवरती नाव होतं स्वामी शंकर सदन. स्वामी शंकर सदन म्हणजे दोन्ही पण आले त्याच्यामध्ये. आणि हे त्यांनी सांगितलं, हे त्याला महाराजांनी स्वप्न बरोबर, आणि त्याच्यातून तो घडला होता. उत्तर मिळालं. मी म्हटलं बस फायनल हेच नाव आता, ह्याच्यात काही चेंजेस नाही. म्हणजे स्वामी पण आहे, शंकर पण आहे आणि सदन पण. आणि बघा ना, म्हणजे
ते स्वप्न आलं त्यात ते नाव दोन्ही कसे आले? हां तेच म्हणजे त्यांना ते म्हणजे कसं असतं माहिती आहे का, तुमच्या आयुष्यात ना बरेचसे प्रश्न असतात. तुमची कॅपॅसिटी झाली ना एकदा की आपण ना देवाला ओळखू शकत नाही. आता मी त्या मागचा किस्सा सांगितला की महाराज माझ्या जवळ होते त्या दिवशी, पण तुमची बुद्धी एवढी हे होते ना की देव तुमच्या जवळ येतो आणि तेव्हा आपल्याला कळत नाही की त्याला नमस्कार केला पाहिजे किंवा काय. एवढं त्या बुद्धीला आपण नसतो पोहोचलेलो, म्हणजे आपली तेवढी पात्रता नसते झाली थोडक्यात. पण देव असतो ना पाठीशी, त्याचे हे उदाहरणं खूप आहेत अशी. बरोबर आहे. आणि असे चमत्कार नेहमी चालत असतात आमच्या घरामध्ये. ती आत्ता एकदा मी एकदा असंच नर्मदा परिक्रमेला गेलो होतो. आणि नर्मदा परिक्रमेला गेल्यानंतर असं झालं होतं की ती हे करून गेली होती, यात्रा घेऊन ते गेले होते. हे आपल्या यात्रेतले जे काही सहकारी आहेत तर ते सगळी पोरं होती आणि ती असे करून ते गेले होते. तर सोमनाथ द्वारका गिरनार अशी ती यात्रा होती. ओके. तर सोमनाथचं दर्शन झाल्यानंतर ते ह्याला घेतात, द्वारकेला जातात. तर तिथले पंडित आहेत आमच्या ओळखीचे नेहमीचे. तर त्या पंडितांना ते सांगितलं की ते कृष्णाच्या डोक्यावरती ते मोरपीस आहे ना, तर ते मिळेल का मला म्हणून. ओके. तर ते म्हटले की नाही भाभी अभी नहीं मिलेगा, वो अभी नहीं मिलता. तर ती थोडीशी हे झाली, म्हणजे मला तिचं आपलं नेहमी की महाराज बघा ना एवढंसं मागितलं ते नाही भेटलं, तिचं नेहमीच आपलं. तर ते गेली ती तिकडे. मग ठीक आहे चला, ते म्हणतो मी कधी काढून ठेवलं ना ते तर मग तुम्हाला देईन म्हणून. असं बोलून तो विषय मिटला. ती गेली ह्याला द्वारकेवरून गिरनारला गेली आणि दत्त महाराजांच्या तिथे पाया पडली. आणि ते पुजारी होते त्यांनी एवढी मोरपिसं उचलली आणि सांगितलं येई म्हणतात ना तुम्ही. ओके. आणि त्यांनी आज 100-150 मोरपिसं तिला तिच्या हातात दिली. म्हणजे एक क्षण त्यांनी फक्त द्वारकेत मागितलं होतं आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी महाराजांनी एवढी मोरपिसं एक इसको देण्यामध्ये खुदी रखना, आज पण ती घरामध्ये आहेत. ओके. ओके. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना की तुम्ही हट्ट करा, देवाशी बोलायला शिकलं पाहिजे. म्हणजे तुम्ही सांगतो ना की देवाला तुम्ही आणून घरात बसवलं नसतं तर नाही होत. तर त्याची भक्तीबरोबर त्याला तुमच्या सगळ्या गोष्टी त्याला तर माहिती असतात सगळ्या, पण तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही तुमच्या चुक्या कबूल करायला शिकलं पाहिजे की नाही मी चुकलो. कुठेतरी माणसाने ना आयुष्यामध्ये आपली चूक कबूल करायला शिकलं पाहिजे. तर ती कोणासमोर नाही ना, आपल्याला दुसऱ्यांबरोबर आता ज्याच्याबरोबर झाली त्याच्याबरोबर कमीपणा वाटतं. तर ॲटलिस्ट देवाजवळ तरी तुम्ही सांगा की बाबा दिवसभरात माझ्यातून मी नेहमी लोकांना सांगतो की तुम्ही ना सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी झोपताना देवाला सांगा की आजचा दिवस चांगला गेला तुझ्या कृपेने आणि माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्या माफ कर त्याच्यासाठी. तर दादा असे किस्से तर तुमच्यासोबत खूप झालेत, अनुभव खूप छान झालेत. आणि आता आपण डिस्कस करत होतो गिरनार परिक्रमा, तशीच तुमची 3600 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पण तुम्ही केली आहे 103 दिवसामध्ये. तर त्या दरम्यान काय अनुभव होते? नर्मदा परिक्रमेचे तर खूप अनुभव आहेत. मी आहे ना धनकवडीला जाऊन महाराजांना हट्ट केला होता की मला ना नर्मदा परिक्रमेला जायचं आहे. जगन्नाथ कुंटेंचं पुस्तक आहे नर्मदे हार, आणि ते वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये ना खूप इच्छा झाली होती की मला करायचं आहे, परिक्रमा करायची आहे. मी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेची आपली यात्रा असते ती 21 किलोमीटरची असते, जी नदी उत्तरेला वाहते. म्हणजे नर्मदा त्या टायमात तिथे टिळकवाडा ते रामेश्वर, रामपुरा आणि रामपुरा ते टिळकवाडा, आणि रामपुरा तेवढं अंतर ते हे झालेले उत्तरवाहिनी झाली. तर तिची परिक्रमा करतात. ती परिक्रमा केल्यानंतर पूर्ण परिक्रमेचं फळ तुम्हाला मिळतं अशी मान्यता आहे. तर त्या मी करत होतो, पण मैयाला नेहमी सांगितलं की एकदा माझ्याकडनं ती करून घे ना मोठी परिक्रमा, कधी करणार. आणि सडनली दुसऱ्या वर्षात म्हणजे आता 2022-23च्या ह्याच्यामध्ये ती परिक्रमा झाली, माझी करून घेतली त्यांनी. आणि नेहमीसारखी आपली महाराजांची मूर्ती मी घेतली आणि परिक्रमेला निघालो. बरं घरातले एवढ्यासाठी सोडायला तयार नव्हते परिक्रमेसाठी की नको तुम्ही कुठे चाललात, बायकोचं चालू होतं, परत मुलं 2 तुमच्याकडे या, परत एवढं स्वामिनीचा पसारा आहे, तुम्ही कसं काय ते सगळं करणार आटपणार म्हणून. तर मी म्हटलं की नाही एकदा करू दे, महाराजांची आज्ञा आहे, मी करून येतो. मग नाही हो करता करता तो एक दिवस ती हो म्हटली. आणि मग एकटे कसे काय जाणार असं वगैरे. तर ठीक काका आहेत दीपक काका, तर त्यांना म्हटलं की काका येता का तुम्ही? ते म्हटले हां दादा येतो म्हणून. तर ते परिक्रमेला यायला तयार झाले. माझा एक चुलत भाऊ आहे तर तो तयार झाला. अशा करून आम्ही आणि पंढरपूरचे आहेत असे 3-4 जण तयार झाले. आणि परिक्रमेचं काय असं काही एवढं नॉलेज नव्हतं, पण एक चला महाराजांवरती आणि मैयावरती विश्वास ठेवून चालू केलं. परिक्रमेला निघालो. परिक्रमा माझ्याकडनं माझ्या डोक्यात विचार आला ना, ते महाराजांनी माझ्याकडं डोक्यात आणून ती माझ्याकडनं करून घेतली खरं सांगायचं म्हटलं तर. कारण परिक्रमा तुम्हाला बरंच काही शिकवते.
मी जेव्हा परिक्रमेला तिथे गेलो, आमचा ज्या दिवशी परिक्रमा 22 तारखेला चालू झाली, 22 डिसेंबर 22 तारखेला 22 डिसेंबरला 2022मध्येच ती परिक्रमा होती. ओके. आणि त्या ह्याच्यामध्ये असं झालं की तुमचे केस काढतात, मुंडन करतात आणि संकल्प केला जातो. तर माझ्या पुढे एक संकल्प करायला माणूस बसला होता. त्यांनी त्याची चप्पल काढून ठेवली होती आणि तो ते संकल्प करून तो आला आणि त्याची ती 3-3.5 हजाराची चप्पल गेली. ओके. तो माणूस तिथूनच घरी गेला. म्हणतो आत्ताच मला इथे मोठा फटका पडला तर मी काय करणार, म्हणतो बिना चपलेचा कुठं जाणार, तर तो घरी जाणार. मग मैया तुमच्यातलं सगळं काढून घेते. जो अहंकार ना 3 हजाराची चप्पल घातली, हे करली, तर ते सगळं तिथे ती एक शिकवण मिळाली की इथूनच पाहिजे. त्या नर्मदा परिक्रमेत तुमच्या बरोबर काय लागत नाही. तुम्हाला फक्त एक कपड्याचा जोड बरोबर असतो आणि तुमची काठी हातामध्ये पाहिजे, एक कमंडलू असतं हातामध्ये, आणि बस हाच एक प्रवास. बाकी काही अंगावर एक उपरणं ऊन नको लागायला म्हणून असं ते असतं. बाकी संन्यासी जीवन असतं थोडक्यामध्ये. आणि ह्याची परिक्रमा मैयाला उजव्या हाताला ठेवून ती परिक्रमा चालू करायची असते. आणि हा परिक्रमेची अशी चालू झाली आणि बऱ्याच वेळा महाराज होते बरोबर. मग त्यामुळं असे छोट्या मोठ्या गोष्टी चालू असतात त्याच्यामध्ये. परिक्रमेचा पहिलाच दिवस होता, 20-22 किलोमीटर पहिलं चालू होतं. मोरटक्का म्हणून गाव आहे, आम्ही तिकडे गेलो. तिकडनं मग पुढे अजून असं गेलं तर एक ते असं एक अनुभव आहे की एक जंगल आहे तिथे, म्हणजे माळ आहे पूर्णपणे. त्या माळावरती एक आश्रम आहे, सेवागरी बापूंचा एक आश्रम आहे तिथे. त्यामध्ये विश्वेश्वर म्हणून एक तिथले महाराज होते. तर ठीक आहे, माणसांची गर्दी खूप होती तिथे, म्हणजे परिक्रमेला बरीच लोक असतात. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ना, 100% लोक निघाली ना तर त्याच्यातली 25-30%च लोक पूर्ण परिक्रमा करतात. ओके. हां, परिक्रमा म्हणजे काय हे लोकांना अजून कळलंच नाही आहे. तू करतोय म्हणून मी करणार, अशी डोक्यातली भावना असते ना. त्यामुळे मग तिकडच्या लोकांचं आहे ना, म्हणजे असं सांगायला मला पण बरं नाही वाटत ती गोष्ट की आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना तिथे जास्त हे नाही करत. म्हणजे महाराष्ट्र के आगे जाऊ इथपर्यंत लोक सांगतात आपल्याला, म्हणजे ते महंत सांगतात. त्याचं कारण असं आहे ना की आपली लोक तिथे गेले ना की बाहेरनंच दरवाजातून विचारणार, बाबाजी चार्जर आहे क्या इधर, लाईट की कुछ व्यवस्था है, ऊपर फॅन आहे क्या. ते तुम्ही त्या सुखसोयीसाठी येत नाही ना. आज हजारो लोकांना ती सेवा द्यायची आहे. जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही बरोबर आहे स्वतःला हे करून घ्या आणि एक त्या परिक्रमेचा आनंद घ्या ना. तर तुम्ही तुमचे प्रश्नच वेगळे असतात. खाने को क्या है, वो रोटी मिलेगा क्या इधर, वो म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला ती लोक देतात सेवा, हीच खूप मोठी गोष्ट बरोबर आहे. हो बरोबर. आणि तो एक हे चालू होतं. आम्ही तिथे बसलो होतो. त्या महाराजांनी आम्हाला सांगितलं की असं असं कारण असतं म्हणून इकडे हे महाराष्ट्राच्या लोकांना पुढे करा. आणि आम्ही बघितलं पण ते डोळ्यांनी. आणि त्या पहिलं थांबल्यानंतर ना प्रचंड थंडी पडली होती. थंडीचे दिवस होते डिसेंबरमध्ये आणि MP मध्ये खूप थंडीचं प्रमाण आहे. आणि त्या थंडीमध्ये असं झालं की मी तिथे सकाळी उठलं, 4:30ला उठायला लागतं तिथे आंघोळ करायची. बघितलं वरती तर एक टाकी पाण्याची लावलेली होती आणि त्या सकाळी 4:30 वाजता जाऊन त्या पाण्याच्या टाकीखाली उभं राहायचं आणि आंघोळ करायची थंड पाण्यात. हे तर शक्यच नव्हतं आणि गार वारा सुटला होता. असं बाथरूम वगैरे नसतं, त्यामुळे त्या गार ह्याच्यामध्येच आंघोळ करायची. आत्ता मला तो मोठं आधी सुडुडी भरली की माझा दुसरा दिवसच होता आणि आज सगळं असं हे होणार म्हणून. तर मी आपलं त्या महंतांजवळ गेलो तिथल्या. म्हटलं बाबाजी मुझे ना बहुत थंड लगती है, तो गरम पाणी मिलेगा. तर त्यांनी माझ्याकडे बघून हसले. मला म्हटले की मेरा पीछे के साइड में ना मेरा पानी गर्म हो रहा है, तो चुपके से जाके उसमें से ले और भर के रख और किसको बोल मत. ओके. तर मी बोललो हा ठीक आहे. मी खुश आनंद आणि मी गेलो, ते पाणी ओतलं आणि ठेवलं. माझ्या समोरच आहेत ना कुलकर्णी काका, त्यांचं वय 60-62 आहे. ते त्या गार पाण्यात आंघोळ करत होते. ओके. मी म्हटलं जर 60 वर्षाचा माणूस जर आंघोळ करतोय आणि माझ्यासारख्या माणसाला मला लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. मी ते पाणी परत ओतून ठेवलं आणि मग मी त्या गार पाण्यात मग काकांना रोज एवढंच विचारायचो, काका पाणी कसं आहे. काका फक्त सांगते हां बरं आहे बरं आहे. ओके. एवढं गार नाही आहे. आणि मी नर्मदे हार म्हणून ते पाणी अंगावर घ्यायचं. मग त्या दिवशीपासून गरम पाणी नाही आंघोळ करायला मिळालं किंवा ती अपेक्षा पण नाही ठेवली की भेटेल म्हणून. आणि मग तो माझ्या मैयानी शिकवण दिली तिथे की आहे त्याच्यामध्येच आहे, तू त्याच्यामध्ये तू लक्झरीच नको विचार करू आता गरम पाणी वगैरे. असा हा प्रवास चालू होता. आणि तिकडची लोक पण खूप दयाळू आहेत. म्हणजे काय सांगू ना, आपण एखादी गोष्ट दिली ना तर आपल्याला त्याचे फोटो सेल्फी वगैरे सगळे पाहिजे असतात लगेच सोशल मीडियावरती टाकण्यासाठी. आणि ते लोक हजारो लोकांचा रोजची जी काही सेवा करत असतात ना, तर त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे आपल्याला. आपण जेव्हा जातो तिथे आणि त्यांना
बघितलं आता आम्ही एक शूलपाण्याचं जंगल लागतं, तर शूलपाण्याच्या जंगलामध्ये ना नुसते डोंगरच आहेत. ओके. 200 किलोमीटरचं अंतर येते आणि ते एवढं चढ उतार ना, आणि त्याच्यामध्ये म्हणजे 10-12 घरं म्हणजे गाव. ओके. बाकी असं कोण नाही, आदिवासी वाडी लोक आहेत, भिल्ल लोक असतात त्याचे काय तिकडचे. तर त्या तिकडे गेलो आणि असं झालं की कडाकीची थंडी पडलेली होती. थंडी एवढी होती ना की आम्ही जे स्वेटर वगैरे घातलेलं होतं ना, दिवसभर घातलेलं असतं, आंघोळीला झाली काढलं की परत घालून टाकायचं. म्हणजे एवढी थंडी होती. दिवसा पण म्हणजे दुपारचं पण ते थंडी वाजत होती, कानटोपी आणि ते हे असायचं. आणि त्या माणसाने आम्हाला संध्याकाळचं जेवण दिलं तिथे, पण ते पाणी पण हात धुवायला ना एवढं गार ना थंड. मग त्यांनी आमची अवस्था बघितली आणि त्यांनी सांगितलं एक काम कर, आपण घर पे सो. आणि त्याच्या 2 मुली आणि ते दोघं नवरा बायको बाहेर झोपले आणि आम्हाला त्याच्या घरात झोपवलं. कोण करेल असं? आपण करू शकतो का? नाही. ती जी सेवा देतात ना, काय म्हणजे काय त्यांच्याकडून त्यांना अपेक्षा नाही आहे की तुम्ही मला पैसे द्या किंवा त्यांना कोण अजून पैसे देते म्हणून. फक्त एवढंच आहे की एक सेवा करायची. त्यांचं म्हणणं असं आहे ना की आम्ही एवढं सोडून तुम्हाला परिक्रमा नाही करू शकत ना, परिक्रमावासींची सेवा केली म्हणजे आमची परिक्रमा झाली. बरोबर. म्हटलं मग तुम्ही तुमचेच पाय धरले पाहिजेत की बाबा आम्ही तुमच्या इकडे भाग्यवान की तुम्ही एवढ्या परिक्रमा करता. आज हजारो लोक तुमच्या दरवाजावर, 1000 लोकांना तुम्ही सेवा देता. आणि ते बोलतात ना 21 रुपये में आके नारायण मिळते, ही गोष्ट खरी आहे. मग तुम्हाला आणि मैया भेटते अशी म्हणजे प्रेमळ माणसं आहेत ना. तर ह्या परिक्रमेमध्ये ना मी म्हणजे स्टार्टिंगला थोडंसं असं हे झालं होतं की आता किती चालायचं, काय करायचं. महाराज बरोबर होते, ती परिक्रमा चालली, मी होतो ह्याच्यामध्ये. पण एक म्हणतात ना, चालून सकाळी उठायचं, 6-4 वाजल्यापासून आंघोळ झाली की काय झालं की परिक्रमेचा एक नियम असतो. ओके. तुम्ही सकाळी उठलं, सूर्य उगवला की तुम्ही चालायला सुरुवात करायची, सूर्य मावळला की थांबायचं असतं. तुम्ही त्याच्यानंतर अंधार पडल्यानंतर चालू शकत नाही. तर तो एक नियम आहे, ते पाळायचे असतात. तुम्ही ज्या ठिकाणीवरनं चाललात त्या ठिकाणावरनं परत रिटर्न नसतं यायचं. ओके. म्हणजे मागे रिटर्न नाही यायचं. आपण देवळाला प्रदक्षिणा मारतो तसं पुढे. मग तुमची किती मोठी गोष्ट हरू दे का किमती, तरी पण तुम्ही रिटर्न नाही यायचं. तर तो एक नियम असतो असायचा. पुढे चाललो होतो आणि एकदा असं झालं ना की एक माणूस तिथे आम्हाला भेटला. तर त्या माणसाला तर माझ्या भावाने हाक मारली, त्याचं बोलणं झालं आमचं. तर आमच्याबरोबर तो होता बरोबर. तर त्याला विचारलं, त्याची 5वी परिक्रमा होती. तर म्हटलं त्याच्या आणि माझं जरा चांगलं जमलं होतं. तर त्याला म्हटलं की बाबा 5 परिक्रमा करण्याचं एवढं हे काय म्हणून. त्यांनी त्याचा तो प्रसंग सांगितला ना की मी जेव्हा परिक्रमेला सुरुवात केली, पहिल्या परिक्रमेला, तेव्हा त्यांनी असा संकल्प केला होता की जोपर्यंत मला मैया खायला देत नाही तोपर्यंत मी खाणार. ओके. हां. आणि म्हणे मी 3 दिवस काही खाल्लं नव्हतं. ओके. त्या ह्याच्यातून निघालो आणि त्याच भ्रमामध्ये की आज देईल उद्या देईल, बरं ते मैया देणार म्हणजे का मैया येऊन देणार. बरोबर. एक दिवशी दुपारी 12 वाजता म्हणे मी हातातली काठी घेतली, जाऊन मैयाचं पाणी पिलं की तुमचं पोट भरतं. ओके. तुम्हाला किती भूक लागली असेल तर काही असो, तुम्ही जाऊन मैयाचं पाणी पिलत, त्या कमंडलूमध्ये आमचं मैयाचंच पाणी असतं, आणि ते पाणी पिलत की तुम्हाला एकदम तर येणार, एकदम फ्रेश एनर्जी, फुल एनर्जी. तर त्यांनी ती काठी घेतली आणि मैयाच्या पाण्यावर 3 वेळा मारली. ओके. आणि सांगितलं मैया आज पण तुम्हाला उपाशी ठेवलं म्हणून, आता तर चालवतच नाही. आणि तो असा करून निघाला पुढे. थोड्या वेळाने असं झालं की तिकडनं एक मैया, म्हणजे तिथं काय होतं, एक बाई मुलगी कोणी असो, तिथलं एक वैशिष्ट्य आहे, सगळे तिला मैया हाक मारणार, नर्मदे हाराचं असं म्हणतात. तर ती मैया आली तिकडनं आणि त्या मैयाने सांगितलं की बाबाजी खाना पाओगे, म्हणजे पाओगे म्हणजे घेता का. ओके. तर तो बोलला हां. आता म्हणतो की आता तर नाहीच राहू शकत, आता तुटला तरी चालेल पण आता काही पर्याय नाही म्हणून. आणि मैयाच्या म्हणजे नदीच्या वरनंच आली होती, त्यामुळे ती मैया असेल असं त्याचं एक त्यांनी डोक्यात ठेवलं आणि ते घेतलं. ते खात असतं, ते वाढलं ना तिने, वाढताना तिचा पदरवरती गेलं. तर त्यांनी बघितलं 3 लाईन तिच्या तिथे लागलेल्या होत्या पोटाच्या पाठीच्या इथे. बोला मैया ये क्या, कोई बाबा 3 दिन से भूखा था, खाना नहीं खाया ना. अरे त्याला कळलं की हे मैयाने दिलं मला म्हणून. आणि ती काठी ती काय त्यांनी मैयाच्या ह्याच्यावर मारलेली होती ना, ते त्याच्या ह्याच्यावर. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ती परिक्रमा करेन दरवर्षी. आणि मग आजपर्यंत ते लोक निरंतर परिक्रमा करणारे आहेत. मग त्या दिवशी मला कळलं की मैया खूप वेगळं आहे, स्वरूप आहे, म्हणजे आपण जे डोक्यात ठेवून आलो होतो तसं नाही. आणि मग मी माझी परिक्रमा मग त्या दृष्टीने चालू केली की मला पण मैया भेटेल. आणि मग तो परिक्रमाचा तो मार्ग चालू झाला आणि मग अशी लोकं भेटत गेली. त्यामुळे त्यांचा अनुभव मला कळलं की महाराजांनी मला कशासाठी पाठवलं, परिक्रमा कशासाठी करतात.
म्हणजे म्हणतात ना, एखाद्या साधूने जर संन्यास घेतला ना, त्याला पहिले भारत भ्रमण करायला लावतात. आपण महाराजांचं एक वाक्य आहे, तुम्ही साधू विधू नका बनू, तुम्ही तुमच्या गृहस्थीमध्ये राहूनच परमात्मा साधला पाहिजे. बरोबर आहे. संसाराचा त्याग करून नाही होत. करेक्ट. तर मग हे आपल्याला तसं करून घेतलं आणि मग त्याच्यातून माझा तो प्रवास चालू झाला. परिक्रमा चालू होती अशी, आम्ही उत्तर तटावरती गेलो. उत्तर तटावरती गेल्यावरती आहे ना, तिकडे ना उत्तर तटावरती बऱ्याच ठिकाणी आहे ना, तुम्हाला सिधा दिला जातो आणि तुम्ही जेवण करा म्हणून सांगतात. ओके. तर आम्ही 3 जण होतो. आमच्यातला एक जण तर तो गेला परत रिटर्नमध्ये. आम्ही 3 जण राहिलो. तर त्यांनी गाडीने केली परिक्रमा, त्यांना चालणं होत नव्हतं. तर त्यांनी ते आम्ही 3 जणांना तिथे झोपल्यानंतर एका आश्रमामध्ये हे होतं, आश्रम होता, मंदिरच होतं ते. त्या मंदिरामध्ये संध्याकाळची आमची आंघोळ झाली, पूजा वगैरे झाली आणि त्या बाबाजींनी सांगितलं की आप सीधा ले लो और खाना बनाओ. आता मोठा प्रश्न पडला, आम्हाला जेवण करता येत नव्हतं. ओके. आता जेवण कसं करणार? जेवण करायला तर मी तरी पण म्हटलं दुसरा कुछ ये नहीं है. नहीं बाबा, इधर कोई नहीं है, बस ये ले लो सीधा और आप सामान खाना करो. आम्ही तिघांनी एकमेकांकडे बघितलं. मी म्हटलं मला ते आम्ही कोणालाच येत नव्हतं. तर मी म्हटलं की ठीक आहे. माझा भाऊ म्हटला की का बाजूला दुकान आहे, काय पाहिलं तर घेऊन येऊ, खाऊ म्हणून. म्हटलं बघूया, जोपर्यंत आहे तोपर्यंत. आपली महाराजांची पूजा बिजा झाली. मी आपलं अंथरूण टाकलं, महाराज डोक्याला होतं. महाराज म्हटलं, महाराज आज उपाशी ठेवलंच म्हटलं. ओके. आणि जवळपास एक 7:30 पावणे 8 झाले असतील. काळोख पण पडला होता आणि थोड्या वेळाने असं झालं ना की तिथे एक माणूस आला आणि तो म्हणतो, नर्मदे हर बाबा. म्हणजे नर्मदे हर बाबाजी, मेरे बेटी का आज मंगनी थी, तो आप मेरे घर पे भोजन के लिए चलो. ओके. आणि मग त्यांनी आम्हाला जेवायला नेलं त्याच्या घरी. ते जेवण एवढं शाही पद्धतीत केलं की पंचपक्वानाचं ताट दिलं. त्याच्यानंतर त्यांनी तिथे रांगोळ्या वगैरे काढल्या, आम्हाला बसायला पाठ दिला, आमची पूजन केलं आणि मग आम्हाला ते दिलं. म्हणजे एक छोटी गोष्ट आहे ना की आम्हाला आज उपाशी राहायची वेळ होती. बरोबर आहे. हो. म्हणजे आणि ते काय असं लगेच जवळ होता असतला भाग नाही. तो विजय आम्ही चालत जायला वेळ लागला आम्हाला. पण एक सांगायचं की एक मनात म्हटलं ना की महाराज आज तुम्ही मला उपाशी ठेवतो म्हणून. आणि दुसऱ्या पंचपक्वानाचं ताट तिथे आमच्या बरोबर होतं. आम्ही खाल्लं ते महाराजांचे आभार मानले. आणि पहिले ना ह्याच्यावरती पेन ड्राईव्हमधून आम्ही घरामध्ये ते हे ऐकायचो, महाराजांचं स्तोत्र वगैरे ऐकायचो. तर ते मी ते लावलं होतं. तर त्याच्यामध्ये ना सिद्ध मंगलसूत्र ह्यांचं आहे, श्रीपाद श्री वल्लभांचं आहे आणि त्याची खूप अनुभव आहे. माणसाने जर रोज पठण केलं तर रोज सिद्ध पुरुषांचं दर्शन वगैरे होतं असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ऑडिओमध्ये. तर ही मला म्हणते, आम्ही म्हटल्यानंतर ते ऐकलं. जान्हवी मला म्हणते, माझी मुलगी, की पप्पा आपण ते एवढं करतो, मग आपल्याला कधी सिद्ध पुरुषांचं दर्शन झालं म्हणून. तर मी म्हटलं हां. मी महाराजांकडे बघितलं आणि झोपलो. म्हणजे ते आमच्या गप्पा गोष्टी झाल्या नाही, मी झोपून गेलो. त्या दिवशी रात्रीची वेळ होती. आणि त्याच्यानंतर ना मला ना पहाटे 3-3:30ला एक स्वप्न पडलं. त्याच्यामध्ये असं झालं की एक माझा मित्र होता, तो मला म्हटला की एक हे बाई आहे ना, त्या घरामध्ये एक अवलिया व्यक्ती येतो. ओके. त्यांच्याकडे पाहुणे येतात, तर आपण जाऊन भेटूया त्यांना म्हणून. तर मी म्हटलं चल म्हणून जाऊया. आम्ही तिकडनं चाललो होतो. तिथे मॉमेटिन बाई होती, ते भांडी घासत होती बाहेर. ती म्हटलं, हो आमचे पाहुणे आले, तुम्हाला भेटायचं आहे का? तर त्या मित्राची ओळख होती. तो बोलला हां. तर आम्ही गेलो आतमध्ये. मध्ये गेल्यानंतर तो त्यांना सांगितलं त्या माणसा की हो ते भेटायला आले बघा म्हणून. तर त्या मित्राची ओळख होती. त्यांनी असं डोक्यावरनं काढलं आणि त्याच्याकडे बघितलं. तर त्याला म्हणतात की का रे, कसं आहे, बरं आहेस ना, काय म्हणतो काय, आणि तुझ्या मागे कोण आहे? तर मला मित्र आहे विजय, त्याला बोलव इथे. त्याला बोलवलं. ते महाराज होते, ते बसले उठून आणि मला ना कडकडून मिठी मारली त्यांनी अशी. आणि म्हणलं तुला असं का वाटतं मी तुझ्याबरोबर नाही, अजून किती तुझ्याबरोबर पाहिजे? ओके. मी आपला खडकच जागा झाला की आज पण त्या मिठीची ऊब आहे की परमेश्वराने एवढं मिठी मारून घट्ट की मी तुझ्या बरोबर आहे असं सांगितलं आहे. आणि ते आहे, ते आजही बरोबर हात आहे. आमच्या घरामध्ये आज पण महाराज सिगरेट पितात. ओके. आणि महाराज सिगरेटचा वास, आमच्या आजूबाजूला पण कोण सिगरेट ओढत नाही, पण प्रचंड वास सुटलेला असतो. ओके. ओके. तो महाराजांची असल्याची जे येण्याची खूण असते ती हिनात्तरचा वास सुटलेला असतो. म्हणजे हे खूप अनुभव आहेत. मी सांगितलं ना की माझ्या लाईफमध्ये जर अनुभव सांगायला लागले तर आपल्याला असे 4 दिवस कमी पडतील. बरोबर आहे. लोकांना आता कशासाठी यायचं आहे, तर प्रश्न सोडवण्यासाठी यायचं असतं. बरोबर आहे. आणि आपण ती कामं करत नाही. आम्ही फक्त महाराजांनी सांगितलं की मार्गदर्शन करायचं. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत ना, तर तुम्ही काहीचं पठण करा, नामस्मरण करा, तर याच्यातून त्याची तीव्रता कमी होत असते. पण
तुम्ही जर कधी असं म्हणजे मी घरी आलो, लोकांना इन्स्टंट पाहिजे असतं सगळं, की मी आज तुमच्याकडे आलो ना, मला काहीतरी विभूती द्या, ती फुंकली की माझं लगेच सगळं झालं. बरोबर आहे. हो. तर तसं काही नाही आहे. आणि आम्ही चमत्कार करणारी लोक नाही आहेत, म्हणजे खरंच की अंगात वगैरे येत नाही, संचार नाही आहे कुठला. फक्त एवढंच आहे की आमची नितांत श्रद्धा आहे महाराजांवरती, आणि तीच प्रत्येकाला सांगायचं की तुम्ही पण तेवढीच श्रद्धा तुमच्या इष्टदेवतांवरती ठेवा. तुम्ही कोणाची पण पूजा करा, पण त्याची मनापासून करा. एवढी तुमची एकरूपता झाली पाहिजे ना की तुम्हाला तुमचा हात दाखवायला कोणाकडे जायला नाही भेटला. करेक्ट करेक्ट. लोकांना ना लगेच काहीतरी हवं असतं, चमत्कार. तसं नाही आहे. कारण कसं आहे माहिती, हे तुमचे प्रारब्ध आहेत आणि प्रारब्ध भोगूनच संपवायचे असतं. त्याच्यात गुरुकृपा झाली पाहिजे. कसं असतं, आम्ही ह्या गोष्टी करू शकतो म्हणजे काय करतो, प्रत्येक वेळेस महाराजांना प्रार्थना करायची असते की बाबा हां, आज ह्या माणसाचा हा प्रॉब्लेम आहे, त्यांनी सांगितलं आहे, तुम्ही बघा. महाराजांनी एकदा सांगितलं बस करा आता, हे तो त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्या गोष्टी घडत असतात. तुम्ही याच्यात लुडबुड नका करू. बरोबर. हां, त्याची फक्त आम्ही तीव्रता कमी करू शकतो प्रार्थनेमधून, की महाराज त्याला लवकर ती उपासना दिली त्याच्याकडे, त्याला मंत्र जप करायला सांगितला, किंवा जी काही सेवा देईल ते. आत्ता लोकांचं काय झालं आहे माहिती आहे का, आम्ही जर एखाद्याला सेवा दिली ना, तर तो माणूस दुसऱ्या माणसाला कोणाला सांगा ही सेवा कर, तुझं चांगलं होईल, म्हणजे मला फरक पडला. तसं नसतं. प्रत्येकाची सेवा वेगळी असते. करेक्ट. प्रत्येकाला वेगळं. तुम्ही तसं नका करू. आणि ते काय होतं माहिती आहे का, त्यांना असं वाटतं की यार ह्यांनी एवढं केलं आहे, महाराजांना भेटलेत म्हणजे यांच्याकडे काहीतरी चमत्कार. आम्ही पण साधारण माणसंच आहोत. म्हणजे मी काय एकदम मोठा हे नाही आहे, पण माझं सांगण्याचं प्रत्येकाला हेच आहे की तुम्ही मनापासून ज्या देवताची पूजा करायला लागलात, तुम्हाला जी काही सेवा दिली. काय होतं माहिती आहे का, लोक सेवा करतात, सगळं माहिती असतं. माणसाचं ना मीपणा खूप वाढला आहे. बरेच जण माझ्याकडे आले की मला एवढंच सांगतात की दादा ना, आम्ही एवढी पारायणं केली, मी शंकरगीता एवढ्या वेळा वाचली, तेव्हा मला लक्षात येतं की ह्यांचा मी पुढे आहे, मी केलं. तर तो जो मी आहे ना तुमचा, तो नाही आला पाहिजे. तुमच्या तोंडात हे वाक्य पाहिजे की महाराजांनी ही सेवा माझ्याकडनं करून घेतली, स्वामींनी ही सेवा माझ्याकडनं करून घेतली. तेव्हा कुठे तुम्हाला त्या लेवलला आहे. तुम्ही तुमच्या मीपणामध्ये जे काही करताना, तो जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच प्राप्त नाही होणार. सुरुवात तिथूनच तुमची, की तुम्ही स्टार्टिंगलाच ते बोलता की मी हे केलं, मी ते केलं. सुरुवातच तिथे. ते नको आहे तुम्हाला. ते कसं असतं की तुमच्यातला ह्या गिरनारचा एक अनुभव आहे. गिरनारच्या पायऱ्या चढताना आहे ना, 10,000 पायऱ्या आहेत गिरनारच्या. 10,000 पायऱ्या चढताना तुम्ही पहिल्या पायरीवरती नतमस्तक व्हायला लागतं. तिथे तुमचं डोकं टेकायचं असतं आणि महाराजांना सांगायचं की तुम्ही मला घेऊन चला, मी नाही येत, तुम्ही घेऊन चला म्हणून. तर तुम्ही वरती जाता. नाही तर मी आता कित्येक लोक असे बघितलेत की 1000 पायऱ्या 500 पायऱ्या गेल्यानंतर परत रिटर्न की नाही शक्य. आणि तुम्हाला कोणाचं असं आमंत्रण आलं की चला इकडे म्हणून, तर तुम्ही जात इकडे. तुम्ही ना दुसऱ्याला नका विचारू की बाबा तू येतो का म्हणून. तुम्ही मित्राला विचारणार, मग तुमचा मित्र म्हणणार रे मला आता वेळ नाही, आपण नंतर जाऊ. तुमच्या नशिबाने तिथे तुम्हाला बोलवलं असतं, पण त्याच्या दुर्भाग्याने तिथे नसतं जात, त्याला नसतं बोलवलं, आणि मग त्याच्यामुळे तुमचं पण जाणं थांबतं. त्यामुळं तुम्ही तसं नका करू. आणि जिथे देव आहे, ज्या आपल्या जवळ आजूबाजूला मंदिर आहेत, किंवा आपल्या घरामध्ये जे काही नाही तुम्हाला जायला भेटत तर मंदिरात, तिथे संध्याकाळी दिवा लावून तुम्ही तिथे प्रार्थना करा. सकाळी जर घरातून कामाला जाताना तुम्ही तिथे नतमस्तक व्हा की तुम्ही माझ्याकडनं, मी चाललोय, माझ्याकडे लक्ष ठेवा. तर त्या गोष्टी तुम्ही निरंतर करा तर देव बोलतो तुमच्याशी. बरोबर. तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. पण ते काय होतं, आता लोकांना त्याची वेळ नाही आहे. किती जण तरी येतात ना की अहो माझा मुलगा आहे ना ऐकतच नाही, तो अभ्यासच करत नाही, तो येण्यासारखा काहीतरी वेडेवाकडे म्हणजे नको त्या नादाला लागलेला आहे असं वगैरे सांगतो. आपण सांगितलं ना की त्याला घेऊन यायला सेवा वगैरे नाही, तो सेवा वगैरे काय करणार नाही. ओके. हा, म्हणजे सेवा पण तो करणार नाही. मग मी काय करू, मग मी सांगतो की बाबा पोटात त्याच्या दुखते, तुम्ही गोळी घेऊन चालणार आहे का, त्याचं त्यानेच घेतलं पाहिजे. बरोबर आहे. हां, मग ही जी लोकांची जी हे आहे ना ती चुकीची आहे. तुम्ही संध्याकाळी मुलांना घेऊन बसा, लहानपणापासून ती सवय लावा ना की शुभम करोती म्हणा. मुलांना नाही ॲटलिस्ट काय म्हटलं तर तुम्ही दिवाबत्ती. एक साधा उदाहरण सांगू तुम्हाला. माझ्या घरी एक डॉगी आहे, बरोबर. तो पण महाराजांच्या कृपेने आम्हाला मिळाला की लॉकडाऊनमध्ये ह्या मुलांचं जाम चाललं होतं की नाही आम्हाला गोल्डन रिट्रीवर पाहिजे म्हणून. आणि तेवढे पैसे मी नव्हतं खर्च करू. 20-25 हजाराचा कुत्रा आपण नाही आणू शकत, नको म्हणून. यांच्या मुलांचं कसं असतं, माझी जी गोष्ट व्हायला तुम्ही नाही देत ना, आम्ही महाराजांकडे मागतो. आणि त्यांनी सांगितलं वेदांनी जाऊन की महाराज मला ना बघा ना, सांगा ना पप्पांना कुत्रा द्यायला. तुम्हाला मस्करी वाटेल या गोष्टीची. आणि 8 दिवसांनी असं झालं की आम्हाला एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं एक कुत्रा आहे ना तो द्यायचा आहे. त्यांचं एक काहीतरी मला वाटते 1-1.5 वर्षाचा होता तो, आणि त्याला घेऊन त्याचा मालक गेलेला आहे. ते मॉमेटन होते तर ते वारले. तर त्याच्यानंतर त्याचा सांभाळ करायला कोण नाही, तर तुम्ही घ्या म्हणून. तर
वेदांत लगेच खुश, चला चला आपण जाऊ म्हणून आम्ही गाडी घेतली, बघायला गेलो. ते फार्म हाऊसवरती तो कुत्रा होता. तो फार्म हाऊस एवढा मोठा होता आणि त्या कुत्र्याला ना एकदम असा बाहेर ठेवला होता, म्हणजे माणसांचा काही संपर्क नाही असा. तो मालक मेल्यानंतर तो जो काही केअरटेकर होता तो काही लक्ष देत नव्हता त्याच्याकडे. तर हे आम्ही बघितलं, त्याला घेतला, आणला घरी, आंघोळ वगैरे घातली त्याची स्वच्छ. आज त्या कुत्र्याचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे, तो आमच्या मुलासारखा आहे. घरामध्ये संध्याकाळी आम्ही जेव्हा आमच्या घरी आरती असते रोजची, तर त्या आरतीला तो पण तिथे बसलेला असतो. तो ऐकणार. आरती झाल्यानंतर प्रसादासाठी तो भुंकून तो प्रसाद मागून घेणार. कोणी आलं तरी त्यांच्या अंगावर भुंकणार नाही. त्याला माहिती आहे महाराजांच्या पाया पाडासाठीच येतात ते. मग तो जाऊन फक्त तो त्यांच्याकडे जाणार, महाराजांकडे जाणार, तिथे फक्त म्हणजे एक तो एवढा रुळला आहे ना. आणि ते काही आमच्या घरात जे काही वातावरण आहे ना, ते त्याच्यामध्ये पण ते एक असं हे झालं आहे की धार्मिक वातावरणामध्ये असतो. तुम्हाला सांगू का, प्रत्येकाचे कर्म असतात ना, त्याप्रमाणे तुम्ही त्या जन्मामध्ये जात असतात. अजून एक गोष्ट सांगायची म्हटलं तर काय माहिती आहे का, तुम्ही आत्ताचं चांगलं केलं ना, तर पुढचा जन्म कुठला मिळेल याचा विचार नका करू. तो भले कुत्र्याचा मिळाला ना तुम्हाला, तरी पण तुम्ही बघा आता काही कुत्रे आहेत ना मर्सिडीजमधून फिरतात. बरोबर आहे. गेल्या जन्मीचं पुण्य त्याचं चांगलं होतं म्हणून तो आता मर्सिडीजमध्ये फिरतोय. त्याला सांभाळण्यासाठी एक माणूस ठेवलेला असतो. आणि काही कुत्रे असे असतात की रस्त्यावर त्यांना खायला पण मिळत नाही, अंगावरची केसं गेलेली असतात, पूर्णपणे ते हे झालेले असतात. तर मग दोघांमध्ये काय फरक आहे, बरोबर, की त्याचं गेल्या जन्मीचं पुण्य चांगलं होतं. मग तुम्ही जर चांगलं कर्म केलं ना आत्ता, तर तुम्हाला पुढे पण चांगलंच मिळेल. मग तुम्ही तो विचार नका करू, कुठलाही असू द्या, तुम्हाला 100% चांगलं मिळेल. पण तुम्ही जर म्हटलात ना की नाही असं काही नसतं, काही लोकांचं असं काय मागचा पुढच्या जन्माचं पुढच्याच बघू, आता काय करायचं, मग ते एवढे पापं करतात आणि मग शेवटी माणसाच्या आयुष्यामध्ये पुनर्जन्म होतो परत असा ह्या पद्धतीमध्ये. पण कसं होतं माहिती आहे का, तुम्हाला तिथे पण कळलं पाहिजे. आता काय झालं माहिती आहे का सध्या, आता तुम्हाला ह्या ॲस्ट्रॉलॉजीबद्दलच सांगतो. मी पण ॲस्ट्रॉलॉजी केली आहे, न्यूमरोलॉजी केली आहे, त्याच्यानंतर वास्तूचं केलं आहे. पण तुम्ही बघितलं का, आता तुम्ही जेव्हा तुमचा फोन चालू करता ना, तर तुम्हाला शनीची 7:30 चालू आहे, तुम्हाला हे चालू आहे, ते चालू आहे, एवढंच सांगतात ना तुम्हाला, राहूची दशा चालू आहे. तर लोकांना घाबरतात खूप. करेक्ट. ॲक्च्युली त्याची काही गरज नाही. ह्याच्यापूर्वी का शनी येत नव्हतं का लोकांच्या आयुष्यामध्ये? येत. त्याचे त्या टायमिंगमध्ये त्या ग्रहाची दिशा तुम्हाला भोगावीच लागणार आहे. शनी हा न्यायाधीश आहे. तुम्ही चुकलात ना तर तुम्हाला त्याचं 7:30 फळ भोगायचंच आहे. त्याच्यातून तुमची सुटका नाही आहे. मी म्हणत नाही की हे चुकीचं आहे म्हणून, म्हणजे त्याच्यातून, पण तुम्ही एवढा त्याचा बाजार करू नका, लोकांना घाबरून सोडू नका, काही गरज नाही. आधी पण व्हायचं ना. आणि त्याची 7:30 शंकराला पण चुकली नाही, महादेवांना पण नाही चुकली, त्यांनी सगळ्यांना दिलेली आहे ती. मग त्याच्यातून सुटका कोणाचीच नाही आहे. पण मग तुम्ही जर नित्यनेमाने जर चांगलं केलं ना, तुमच्याकडनं कुठला पाप होतं. पाप म्हणजे काय, माणूस का कोणाला मारायला जात नाही. तुम्ही दैनंदिन दिवसामध्ये पण आहे ना, कोणाकोणाशी बोलता बोलता तुम्ही पटकन एखाद्याला वाईट बोलून जाता, तुमच्या बायकोला दुखवता, तुमच्या भावाला दुखवता, बाबांना दुखवता. मग ही पण पापच आहेत ना. करेक्ट. बरं, एखाद्याला मारण्यापेक्षा तुम्ही शब्दाने दुखवलं ना की त्याचे खूप पाप लागतं तुम्हाला. आणि मग तुम्ही म्हणता मी काहीच केलं नाही आयुष्यात, मी कधी वर्षी वाईट बोललं नाही. वाईट हेच आहे. आणि मग त्याचं तुम्हाला ते भोगायचं असते ना रिटर्नमध्ये. आणि मग तुम्हाला 7:30 आली की मग तुम्ही पूर्ण डाऊन होता आणि मग तुम्हाला त्या गोष्टींचं भोगायलाच लागतात त्या गोष्टी, आणि मग तुम्हाला फटके पडतात त्या गोष्टी. पण ते ॲक्च्युली बघायला गेलं तर पॉझिटिव्ह वेमध्ये जी लोक घेतात, म्हणजे कितीही मोठा प्रसंग आला तरी त्या गोष्टीला प्रॉपर तुम्ही टॅकल करून पुढे आयुष्य जगले तर मग तो त्याच्यानंतरचा जो टाईम येतो तो आपण बोलतो ना एक फ्रुटफुल लाईफ असते. ती खूप काही देऊन पण जाते 7:30, पण शिकवून जाते मेन ते. तर तुम्ही ते पॉझिटिव्ह वेमध्ये घेतलं तर बरं आहे, कारण ह्या जन्मात जरी तुम्ही नाही फेडलं तर पुढच्या जन्मामध्ये ते डबल होणार आहे. आणि मग त्यावेळी बरोबर काही हे नसतं. करेक्ट. गुरूंनी सांगितलं, माझं उदाहरण देतो ना, मी जेव्हा हे झालं माझ्याकडनं तेव्हा महाराजांनी माझे भोग स्वप्नातून भोगून घेतले. ओके. प्रचंड भोग स्वप्नातून भोगून घेतले. आणि मी माझ्या स्वतःच्या उदाहरणावर सांगतो, म्हणजे माझं मी स्वतःच उदाहरण आहे त्या गोष्टीसाठी, की तुम्हाला त्याच्यातून सुटका नाही आहे. बरोबर आहे. पण तुमच्यावरती पिठापूरमध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचं जे स्थान आहे, म्हणजे दत्त महाराजांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचा झालेला आहे आणि तो पिठापूरमध्ये. तर पिठापूरमध्ये ग्रंथ आहे महाराजांचा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत. तर तो अक्षय सत्य ग्रंथ म्हटला जातो. म्हणजे इतर ग्रंथ आहेत ना ते देव किंवा ते संत गेल्याच्या नंतर लिहिले गेलेले, पण हा शंकर भट्टांनी श्रीपादांच्या सानिध्यात राहून लिहिला गेला आहे. ओके. त्याला अक्षय सत्य ग्रंथ, म्हणजे त्याचं अक्षर ना अक्षर सत्य आहे. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये एक सरळ आहे की तुम्ही कोणाचीही पूजा करा,
ती मलाच पोचणार, हां. बरोबर. दुसरी गोष्ट की माझ्या इच्छेनुसार तुम्ही इकडे येऊ शकत नाही, म्हणून पिठापूरला किंवा गिरनार कुठल्याही ठिकाणी जायचं असेल ना तर त्या देवाची इच्छा लागते, तेव्हा तुम्ही तिथे पोचता. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या माझ्या इच्छेनुसार सृष्टीचं पान पण हलणार नाही, मग तुम्ही का म्हणता मी हे करतो ते करतो. करेक्ट. ते होतच नाही ना. ते परमेश्वराने तुमच्या, बघा आपण म्हणतो परमेश्वर मग असं वाईट का करतो, वाईट करतो ते तुमचे कर्म गेल्या जन्मीचे भोग आहेत, आणि हे चांगलं कराल तर तुम्ही आत्ता जे कराल तर पुढच्या वेळेस तुम्हाला कामाला येणार आहे. बरोबर आहे. ही तुमची जर्नी चालू आहे ना, तर तुम्ही कसं करा. आणि काही लोकांचं तर कसं माहिती आहे तुम्हाला सांगू, माझं स्वतःचं उदाहरण आहे. तुम्ही प्रपंचामध्ये राहून तुम्ही परमात्मा साधू शकता. त्या परमात्मा साधण्यासाठी तुम्हाला पहिले स्वतःला ओळखता आलं पाहिजे. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला जेव्हा कळलं ना की मग तुमचं पुढचं चालू होतं. जर तुम्ही स्वतःलाच नाही माहिती तुम्ही कोण आहात आणि मग तुम्ही दुसऱ्याच्याबद्दल काय हे करू शकता. बरोबर आहे. हो. तर पहिले स्वतःपासून सुरुवात करा. तुम्ही आता जी काही साधना करून घेतली आहे महाराजांनी, आम्ही सांगितलं ना की तुम्हाला ना दिवसभरातून तुमचा पूर्ण टेन्शन घालवायचं असेल ना, सकाळी लवकर उठा, आधी अर्धा तास का नको, तुम्ही डोळे बंद करून बसा, ध्यानाला सुरुवात करा. ध्यान नाही जमत तेव्हा लगेच काय होत नाही. ध्यान दुसऱ्या दिवशी पण लागतं, 3 वर्षांनी पण लागेल, आणि दुसऱ्या दिवशी पण सांगू शकत नाही, ती तुमच्या याच्यावरती आहे ती. पण तुम्ही जेव्हा बसता ना तेव्हा तुम्ही डोळे बंद करा, तुमच्या डोक्यात खूप विचार येतील आणि खूप घाणेरडे विचार येतात तेव्हा. तर ते विचार हळूहळू जायला सुरुवात होते. म्हणजे असं नाही होत की एकाच दिवशी बसलेत आणि लगेच तुमची हे झाली. गुरुकृपा झाली तर त्या क्षणी पण तुम्हाला चालू होतं ते. पण हे सगळं आणि ते विचार हळूहळू कुठेतरी संपतात, आणि संपल्यानंतर मग तुमचा काहीतरी एक वेगळ्या आध्यात्मिक मार्गाकडे तो एक वळत की ती ओढ चालू स्टार्ट होते. पण ती बसण्याची वेळ आहे ना, तुम्ही 2 मिनिटं पण बसत नाही. करेक्ट. तुम्हाला सगळं इन्स्टंट पाहिजे तर तसं नाही होत ना, की मी आता देवाला आत्ता जाऊन आलो ना, मी सांगितलं ना पिठापूरला जा तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मग पिठापूरला गेलं की तिथे नव्हतं मस्त झालं की सुटलं पाहिजे आमचं, तसं नाही. बरोबर आहे. नाही, खूप छान आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. लोकांना ज्या सर्व गोष्टी इन्स्टंट हवेत त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही ध्यान नाही करत, ध्यानच नाही, तुम्ही ध्यान लावण्यासाठी एवढा वेळ नाही. माझं म्हणणं काय आहे की मी समजा साधना करतोय, तुम्हाला साधनेला वेळ नाही, तुम्ही काय म्हणणार तुझ्याकडे बाबा खूप वेळ आहे, मला तसं नाही. तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत सोडा, तुमच्या प्रपंचामध्ये तुमची मुलं, तुमचे आई बाबा, तुमची बायको, हे सगळं तुमचं कुटुंब आहे ना, हे तुम्ही त्यांना परत देण्यासाठी आलात. त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी तुमच्यावरती, बरोबर आहे. तर मग त्यांना मुलांना शाळेत पोहोचवणं, तुमच्या कामावरती जाणं, तुमचं रुटीन करणं, ही सगळी जबाबदारी तुमची आहे. आणि त्याच्यातून पण परमात्मा साधता येतो. तुम्ही उठता बसता नामस्मरण करू शकता. तुमच्या वेळेनुसार तुम्ही 5-10 मिनटं आधी सगळं आवरून तुमचं त्या गोष्टीसाठी वेळ देऊ शकता. म्हणजे असं काही माळ घेऊनच बसलं पाहिजे अशातला भाग नाही. बायका सांगतात अहो दादा सकाळपासून ना वेळच भेटत नाही मुलांचं. तुम्ही जेवण करताना पण नामस्मरण करू शकता. बरोबर आहे. हो. कुठेही नामस्मरणाला कुठेही अशी काही जागा किंवा वेळ ठराविक नाही तुम्ही, आणि ती माळच घेतली पाहिजे नाही. फक्त काय होतं का एक नियम आहे, आता आम्ही जेव्हा नेहमी सांगतो की कुठली पण गोष्टीचा संकल्प करा. बरोबर. तर माझं आमच्याकडनं मला महाराजांनी एक पुस्तक दिलं आहे. त्या पुस्तकाचं ह्याचं संक्षिप्त गुरुचरित्र आहे. अगदी 52 अध्यायाचं संक्षिप्त गुरुचरित्र हे 7 अध्यायामध्ये. त्याचा एवढा इफेक्ट आहे ना, फक्त त्याचं काय करायचं असतं, कुठली पण म्हणजे मी सांगत नाही की त्याच्यामध्ये जास्त इफेक्ट आहे, कुठल्या पण देवाची तुम्ही स्वामी चरित्र अमृत वाचा किंवा अजून काही वाचा, तर त्याचं कसं असतं माहिती आहे का, त्याचा संकल्प करणं जरुरी असतो. तुम्ही पहिल्यांदा जेव्हा संकल्प करताना तेव्हा संकल्प करा, प्रॉपर संकल्प करा, 3 वेळा पाणी पिऊन 4थ्यांदा हातात ठेवा आणि आजपासून मी ही सेवा चालू केली, माझ्याकडनं पूर्ण करून घ्या. कारण त्याची इच्छा असल्याशिवाय तुम्ही ते वाचू पण बरोबर आहे. हो. तुम्ही ते जेव्हा सांगता ना तेव्हा तिथून तुमचं स्टार्ट होतं, आणि मग ते तुम्ही 21 दिवस लेडीजनी करायचं असतं, 42 दिवस पुरुषांनी करायचं असतं, असे त्याचे नियम आहेत. बरं, ह्याच्यामध्ये असं काही वेगळं नाही की बाबा तुम्ही अंथरुणावरती गादीवरती झोपलं नाही पाहिजे वगैरे, असं काही नाही. तुम्ही तुमच्या कामाला वगैरे सगळं जात जा, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण नित्यनेमाने तुम्ही ती सेवा कराल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा संकल्प पाहिजे. करेक्ट. आणि संकल्प केला की तुम्हाला ती गोष्ट सिद्धीच जाते, तुम्हाला प्राप्त होते. ते सरळ लोकांना सगळं असं इन्स्टंट पाहिजे असतं, तेवढा वेळ द्यायला नसतो त्यांना. काहीकांच्या घरी गेल्यानंतर बघितलं तर देवांना महिनाभर आंघोळ नाही घालत. ओके. असे पण बघितले. वास्तूच्या व्हिजिटला गेल्यानंतर पण कळतं की त्यांच्या घरामध्ये ना सगळं चांगलं असतं, पण देवघर असं कुठेतरी हे असतं. आणि माझं म्हणणं एक सरळ सांगू का तुम्हाला, रोजची नित्यनेमाची पूजा झाली पाहिजे तुमच्या घरामध्ये. बरोबर आहे. तुम्ही जेव्हा तुम्ही घरामध्ये येऊन, आता समजा मी तुम्हाला जर सांगितलं ना की आज तुमच्या घरात ना हा प्रॉब्लेम आहे म्हणून, तर तुमची थिंकिंग तशी होते, यार नाही आपल्या घरात जे प्रॉब्लेम्स आहेत ना
म्हणून आपल्याला असं होतंय सारखं असं. तसं नसतं. वास्तूला कधी पण नाव नका ठेवू, हो, बरोबर. कशी पण असू द्या. हां. वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. आणि जेव्हा तुम्ही ते म्हणायला सुरुवात करताना की नाही यार ह्याच्यामुळे मला प्रॉब्लेम्स आहे, तिच्यामुळे प्रॉब्लेम, तुमचे प्रॉब्लेम्स अजून वाढत जातात. ती तथास्तू बोलली ती 100% ना. हो. तर मग तुम्ही तसं नका करू. जी पण आहे ना तर तिच्याकडनं आशीर्वादच घ्या की बाबा चला. आणि कधीही कुठलीही गोष्ट झाली चुकीची नाही देत आपलं. म्हणजे काही आता बघा त्या वास्तूमध्ये मी म्हणत नाही की प्रॉब्लेम्स नसतात म्हणून, पण तुम्ही त्याच्या जे काही असतात जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती सोल्युशन आहेत त्या करून, आणि ते केले तर ते होतात त्या गोष्टी. बरोबर. पण त्यासाठी तुम्ही त्या गोष्टी सोडत नाही आता हे खराबच आहे मग आम्हाला नवीनच घर घेतलं पाहिजे, आत्ताच घेतलेलं घर परत माणूस नवीन, करेक्ट. एवढा सगळा मोठा हे ना होत ना. ती बरोबर. तर दादा खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, आणि तुमचे जे पण अनुभव होते हे वेगळे होते. मी पण ऐकताना माझ्या अंगावर शहारे येणारे अनुभव होते. आणि ह्या पॉडकास्टनंतर अजून लोक यात्रेमध्ये पण येतील, आपले जे प्रेक्षक जे आता हा पॉडकास्ट पाहत आहेत. तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादांना. डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल मेन्शन करेन मी. आणि तुमच्याकडेही काही स्पिरिच्युअल अनुभव असतील तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जयशंकर. जयशंकर.